जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हिजनल स्टुडंट आणि कॅरी ऑन स्टुडंट यांच्या परीक्षा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणीबाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेले आहे किंवा काही विद्यार्थ्यांना कॅरी ऑन म्हणून ॲडमिशन देण्यात आलेले आहे, तर यांना परीक्षा फॉर्ममध्ये आता फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी निर्माण येत आहे. त्या अडचणीबाबत 1-2 मिनिटांमध्ये मी चर्चा करणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना कोणता फॉर्म भरता येणार आहे ते देखील मी माहिती सांगणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल ॲडमिशन आणि कॅरी ऑन ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. तर प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजे नेमकी कोणते? बघा, जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 22-23मध्ये SY पर्यंत होते आणि 23-24ला आता ते TYच्या वर्गामध्ये जाणार होते. TYच्या वर्गामध्ये असे विद्यार्थी जाणार होते, पण अशा विद्यार्थ्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असल्या कारणामुळं त्यांना TYला शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये ॲडमिशन देता येत नाही. म्हणून विद्यापीठाने काय केलं की त्यांना TYला आत्ता 23-24ला प्रोव्हिजनल ॲडमिशन देण्यात आलेलं होतं. पहिल्या सत्रामध्ये म्हणजे 5व्या सत्रामध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन देण्यात आलं आणि त्यांना अट अशी घातली की तुम्ही ऑक्टोबर 2023मध्ये जी परीक्षा होईल त्या परीक्षेत तुम्ही फर्स्ट इयर पास व्हा आणि त्यानंतर आपण तुम्हाला TY 5वं सेम आणि 6वं सेम एकत्र तुम्हाला परीक्षा देता येईल. या पद्धतीने काय सांगितलेलं होतं? प्रोव्हिजनल ॲडमिशन सांगितलेलं होतं. म्हणून काही जे विद्यार्थी आहे ज्यांनी ऑक्टोबर 2023च्या मध्ये प्रथम वर्ष पूर्ण केलेलं होतं, तर अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने काय केलेलं होतं की दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकानुसार अशा विद्यार्थ्यांचा जो काही डेटा होता तो विद्यापीठाला कॉलेजच्या लॉग इन थ्रू पाठवायला लावलेला होता आणि कॉलेजने असा जो काही डेटा होता तो विद्यापीठाला पाठवला. तर अशा जवळजवळ 4,671 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म आता भरला गेलेला आहे. कोणत्या स्टुडंटचा? प्रोव्हिजनल स्टुडंटचा. तर आता प्रॉब्लेम काय येतोय की काही विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे? कॅरी ऑन असं ॲडमिशन दिलेलं आहे. विद्यापीठाने जे काही परिपत्रक क्रमांक 197 हे मागच्या वर्षी जे काही जारी केलेलं होतं शैक्षणिक वर्ष 23मध्ये, तर त्या परिपत्रकात त्यांनी सांगितलेलं होतं की जे विद्यार्थी फर्स्ट इयर टू TYला जाणार आहे, म्हणजे ज्यांचा फर्स्ट इयर बॅकलॉग आहे म्हणून त्यांना TYला प्रवेश दिला जात नाही, अशाच विद्यार्थ्यांसाठी हे सर्क्युलर त्यांनी 197 जारी केलेलं होतं शैक्षणिक विभागाअंतर्गत. बघा, हे परिपत्रक फक्त फर्स्ट इयर टू TYच्या विद्यार्थ्यांसाठी जारी केलेलं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो, असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी फर्स्ट इयर फेल होतात, त्याच्यामुळे त्यांना SYला ॲडमिशन देण्यात आलेलं होतं प्रोव्हिजनल ॲडमिशन. तर हे या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेलं नाही. ओके, म्हणजे हे असं आहे की जे एखादा विद्यार्थी SY ऑल क्लिअर आहे बट फर्स्ट इयर त्याचा काय होता ATKT राहिला आणि म्हणूनच त्याला TYला आत्ता प्रवेश दिला नव्हता आणि तोच आत्ता त्यांनी काय केलेला होता? फर्स्ट इयर त्यांनी क्लिअर केला, SY पण त्याचं क्लिअर आहे म्हणून त्याला TYला काय केलेलं आहे? आत्ता 5वा आणि 6वा सेमचा फॉर्म भरायला त्यांनी अलो केलेला आहे. आता आपण कॅरी ऑन स्टुडंटच्या बाबतीत कन्सिडर करूया की कॅरी ऑन स्टुडंट म्हणजे नेमकी कोणती स्टुडंट आहे की ज्यांना काय केलेलं आहे? डायरेक्ट पुढच्या वर्गात प्रवेश दिलेला आहे. म्हणजे त्याला SYला तो काय होता? ऑलरेडी फेल होता. SYला काय होता? तो फेल होता आणि त्याला काय केलं एक डायरेक्ट आता तुम्ही TYला प्रोव्हिजनल ॲडमिशन दिलेलं आहे. त्याचा ऑलरेडी फर्स्ट इयर क्लिअरच आहे, त्याचा फर्स्ट इयर क्लिअर आहे, पण SY त्याचा फेल आहे आणि त्याला काय केलं? TYला प्रोव्हिजनल ॲडमिशन दिलं. ऑलरेडी जर का त्याला SYला 50% क्रेडिट मिळाले नाही किंवा फर्स्ट इयरला त्याला 50% क्रेडिट मिळालं नाही, तर त्याला डायरेक्ट काय केलं जातं? पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात नाही. किमान तुम्हाला 50% क्रेडिट हे प्रत्येक इयरमध्ये काय करावं लागतं? मिळवावं लागतं, तरच त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. ओके, सो कॅरी ऑन स्टुडंट म्हणजे कोणते हे तुम्हाला कळलेले असेल की काही विद्यार्थी ऑलरेडी SYला फेल होते तरी देखील त्यांनी काय केलेलं होतं? त्यांना TYला प्रवेश दिला, त्यांना कॅरी ऑन केलेलं आहे, म्हणजे की तुम्ही पुढच्या वर्गात लगेच जा. पण अशा महाविद्यालयांकडून काय झालेलं आहे? दिशाभूल झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश काय घेतलेला होता? त्यांनी चुकून दिला गेलेला असावा असं आपण गृहीत धरूया. तर त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येत नाही आहे. फक्त परीक्षा फॉर्म हे प्रोव्हिजनल स्टुडंटलाच भरता येत आहे, हे कृपया
लक्षात घ्या. आणि ज्याही महाविद्यालयांनी ऑलरेडी ती रिक्वेस्ट पाठवलेली होती त्याच महाविद्यालयांचा डेटा पूर्ण झालेला आहे आणि अशाच विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल स्टुडंटमार्फत परीक्षा फॉर्म भरता येतो. बहुतेक वेळेस काय केलं जातं की प्रोव्हिजनल स्टुडंटचा काय केला जातो, त्या टॅबमधून सुद्धा रिक्वेस्ट पाठवली जाते आणि सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पण पाठवली जाते. कृपया अशा पद्धतीचं महाविद्यालयांनी काही काम करू नये. ओके, त्यांची फक्त काय करायचे आहे, टॅबच्या माध्यमातूनच माहिती पाठवायची आहे आणि ऑटोमॅटिक विद्यापीठ काय करेल त्याची तपासणी करेल आणि त्यांना काय करेल, मार्क किंवा त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अलो करणार आहे. आणि महाविद्यालयाने कोणत्याही विद्यार्थ्याचा चुकीचा डेटा विद्यापीठापर्यंत पाठवायला सांगितलेला नाही आहे, नाही तर तो कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. काही काही विद्यार्थी अशा आहे जे आता ऑक्टोबर 2023च्या परीक्षेमध्ये काय झालेले आहे, SY ऑल क्लिअर झालेले आहे आणि आता लगेच त्यांना काय करायचं आहे, TY पण लगेच ऑल क्लिअर व्हायचं आहे एप्रिल 2024मध्ये. म्हणजे असं झालं की शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये तो SY पण झाला आणि आता TY पण व्हायला पाहतोय. सो या विद्यार्थ्यांसाठी ही कन्सेप्ट लागू होणार नाही आहे. ओके, सो ही आत्ताची जी काही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जे 16/2/2024ला जे काही परिपत्रक दिलं त्या परिपत्रकानुसार फक्त प्रोव्हिजनल स्टुडंटसाठीच ते परिपत्रक असणार आहे, ते कॅरी ऑन स्टुडंटसाठी असणार नाही आहे. तर आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाकडे संपर्क साधा, ते तुम्हाला याबद्दलची पूर्णपणे माहिती देतील. आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी विद्यापीठाने सायंकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत परीक्षा विभागाअंतर्गत जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये सविस्तर याबाबतीत चर्चा केलेली आहे. आपल्या महाविद्यालयामार्फत ती माहिती असेल आणि प्रोव्हिजनल स्टुडंटनी परीक्षा फॉर्म कसा भरावा त्या बाबतीतला माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पण दिलेला आहे, तसेच तुम्हाला टेलिग्राम चॅनललाही बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला भेटतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.